इतरही बाबतीमध्ये पुण्याची आजची जर परिस्थिती पाहिली तर राज्यातील सर्वाधिक ट्रॅफिकचं कंजेशन शहर असणारं शहर याच्यामध्ये आपला पहिल्या 5 मध्ये क्रमांक लागतो। आम्ही रोज अनुभवतोय पुण्यात जाणं अतिशय अवघड झालेलं आहे। पुण्यात गेलेला माणूस पुण्याच्या इकडून तिकडे कधी जाईल याची खात्री राहिलेली नाही। कुठलंही वाहतुकीचं नियोजन नाही। FSI आपण 4-4 देतोय, लोकसंख्या वाढतीये, त्या ठिकाणी वाहनं वाढतायत आणि ट्रॅफिक संदर्भातलं सभागृहाची बैठक सभागृहाचं कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। रोडच्या संदर्भातलं कुठलंही नेटवर्क, कुठलाही अभ्यास, कुठलाही प्रशासकीय व्यवस्थेने केलेला नाही। कोण कधी पूल पाडतंय, त्या ठिकाणी नवीन होतोय, जुना पूल फ्लायओव्हर केला तो का केला याचं कुठलंही तांत्रिक नियोजन नसल्यामुळे आज पुण्याच्या नागरिकांना अतिशय ट्रॅफिकच्या भीषण समस्येला सामोरं जावं लागतंय। या संदर्भामध्ये आता रिंग रोडची कामं लवकर करण्याचा केंद्राने राज्याचा निर्णय घेतला, मी शासनास धन्यवाद देतो। परंतु त्याबरोबर ही कामं अतिशय गतीनं होणं अपेक्षित आहे। पुण्याला जोडणारे सगळे रस्ते आता फ्लायओव्हरने जोडण्याची आवश्यकता आहे। पुणे सोलापूर रोडचं आपण हाती काम घ्यावं अशी माझी मागणी आहे। नगर रोडचं आता आपण काम हाती घेतोय, परंतु पुण्याला जोडणारे सगळेच रस्त्यांना फ्लायओव्हर केल्याशिवाय पर्याय नाही। आणि आता आपण खरं तर 4-4 FSI देतोय, मेट्रोच्या परिसरामध्ये 4 FSI देतोय, चांगली गोष्ट आहे। परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची पार्किंगची व्यवस्था काय होणार, त्या ठिकाणच्या रस्त्यांची रुंदी आपण वाढवणार का, या संदर्भातलं कुठलंही नियोजन नाही। आता त्याच्याऐवजी इकडे 4-4 FSI देत आहे, त्याऐवजी पुण्याच्या आउटर भागामध्ये आपण जर नागरिकरणाचं चांगलं नियोजन केलं, चांगले रस्ते दिले, मेट्रोची चांगली व्यवस्था केली आणि पाण्याची व्यवस्था जर आपण चांगली केली तर त्या भागामध्ये सुद्धा लोकांचा जाण्याचा कल आहे। परंतु हे असं चुकीचं नियोजन ज्या ठिकाणी होतं, या संदर्भामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद आणि PMRDA यांनी जर चांगलं नियोजन केलं तरच उद्याचं पुण्याचं भविष्य चांगलं राहणार आहे। आणि त्या संदर्भात आपण शासनाने त्या ठिकाणी योग्य ते निर्णय घ्यावेत अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।